जीवब्रह्मैक्य अंतःकरण वृत्तीच्या स्थितीस निदिध्यासन म्हणतात. कालच्या पाठामध्ये आपण बघितलं श्रवण कशाला म्हणावं, मनन कशाला म्हणावं. श्रवण म्हणजे युक्तीने उपक्रमोपसंहारादी पाहून वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयास श्रवण असे म्हणतात, अशी श्रवणाची व्याख्या आहे. तर उपक्रमोपसंहारादी पाहून, उपक्रमोपसंहार म्हणजे काय? उपक्रम म्हणजे सुरुवात आणि संहार म्हणजे शेवट, उपसंहार म्हणजे शेवट. आणि या दोन्हीच्या मध्ये इतर जे 5 अंग आहेत, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद आणि उपपत्ती, या सगळ्यांचं स्वरूप आपण काल बघितलं. आणि ह्या 6च्या 6 गोष्टी एखाद्या वक्त्याच्या वक्तृत्वाला लावून किंवा एखाद्या ग्रंथाला जोडून जर आपण पाहिल्या तर त्या ग्रंथाचं किंवा त्या वक्त्याचं तात्पर्य काढण्याकरता सोपं जातं. त्या वक्त्याच्या बोलण्याचं तात्पर्य काय आहे हे आपल्याला कळून येतं. ग्रंथाचं तात्पर्य काय आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात येतं. आणि जर हे त्या वक्त्याच्या किंवा ग्रंथाच्या प्रतिपादनामध्ये जर हे षडलिंग नसतील तर तात्पर्याचा निश्चय आपल्याला करता येणार नाही. आणि म्हणून ऐकत असताना श्रोत्याने ह्या षडलिंगाचा वापर करूनच श्रवण करावं, अशा प्रकारचा विधी आहे. तरच त्याला श्रवण केलं असं म्हणतात. नाहीतर उगीच ऐकणे आणि सोडून देणे, त्याचा पुन्हा विचार न करणे, त्याचे ते षडलिंग काय आहेत ते न पाहणे, म्हणजे ते ऐकण्याला काही मतलब राहत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा या श्रवणाचं, लक्षपूर्वक ऐकण्याचं फार महत्त्व सांगितलेलं आहे. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तरी अवधान एकले जे दे, फक्त तुम्ही लक्ष माझ्याकडे द्या, माझ्या बोलण्याकडे तुमचं केवळ लक्ष असावं. आणि केवळ त्या ऐकण्याच्या द्वाराच तुम्ही काय व्हाल, तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, सर्व सुखाला तुम्ही पात्र व्हाल, सर्व सुख मिळविण्याची योग्यता तुमच्यामध्ये येईल जर लक्ष तुम्ही माझ्या बोलण्याकडे दिलं तर. हे ऐकण्याचं फार सामर्थ्य आहे. श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, आणि साम्राज्य भुवनी सुखी नांदे. ह्या श्रवणाचं फार मोठेपण सांगितलेलं आहे. ऐकण्याच्या निमित्तानं येऊन बसायचं आणि साम्राज्य भुवनावर सुखाने नांदायचं. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म, अशा स्थितीवर जाऊन पोचायचं. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. परीक्षिती राजाने 7 दिवस काय केलं म्हटलं तर श्रवणच केलं, दुसरं काही नाही केलं. त्याने कोणती तीर्थयात्रा केली नाही, कोणता जप केला नाही, यज्ञयाग केला नाही. केवळ 7 दिवस शुकाचार्यांनी जे सांगितलं ते लक्षपूर्वक ऐकलं. किती लक्षपूर्वक ऐकलं तर त्याचं वर्णन श्रीमद भागवत ग्रंथामध्ये केलेलं आहे की 10वा स्कंद सुरुवात झाल्याच्या नंतर शुकाचार्यांनी परीक्षिती राजाला सांगितलं की राजा, मी सांगायला बोलायला सुरुवात केली तेव्हापासून तू मांडीसुद्धा हलवलेली नाही. तुला तहान लागली असेल, शरीर धर्म आहे, भूक लागलेली असेल, किंवा लघवी, शौच वगैरे अशा प्रकारच्या काही देहक्रिया तुला काही करायच्या असतील तर तू थोडा वेळ उठू शकतोस, थोडं पाय मोकळे करून येऊ शकतोस, आणि नंतर आपण पुढचं राहिलेलं सांगायला ऐकायला हरकत नाही. तर परीक्षिती राजाने सांगितलं की म्हणले, हे शुकाचार्य महाराज, तुम्ही सांगत असताना मला तहान कशी ती लागत नाही, मला भूक कशी ती लागत नाही,
शरीराकडं माझं लक्षच जात नाही, कुठं कळ लागली काय, कुठं त्रास व्हायला आहे काय, कुठं अवघडल्यासारखं झालं आहे काय, असं काही म्हणजे कुठं लक्षच जात नाही म्हणले त्या शरीराकडं. म्हणून तुमचं बोलणं आणि माझे कान याचा दोन्हीचा सारखा संबंध या ठिकाणी चालू आहे आणि याच्यामध्ये आता खंड पडू देऊ नका. तर तुम्ही बोलत राहा आणि मी ऐकत राहतो. सर्वांगाचे कान केले तिने. हो, सर्वांगाचे कान केले तिने, सपाई अवधान आतलापा. कितीतरी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे त्या ऐकण्याचं. आणि नवविधा भक्ती जी सांगितलेली आहे त्या नवविधा भक्तीमध्ये श्रवण नावाची पहिली भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशी 9 प्रकारची भक्ती श्रीमद भागवतामध्ये सांगितलेली आहे. त्यातली पहिली भक्ती जर काही असेल तर ऐकणे. पहिला नंबर श्रवणाचा. पहिला क्रमांक आहे श्रवणाचा. म्हणून श्रवण फार महत्त्वाचं. पण त्या श्रवणामध्येही लक्षपूर्वक ऐकणे, ते श्रवण केलेलं आपल्या आत उतरू देणे, ह्याही गोष्टी महत्त्वाच्याच आता की. आणि जर समजा इकडून ऐकलं आणि इकडून सोडून दिलं, त्याला काय मतलब आहे. ते असं सांगतात की कोण्यातरी एका कलाकारानं 3 बाहुल्या लाकडाच्या तयार केल्या म्हणून आणि एका राजाकडे घेऊन गेला ते विकायला. राजानं विचारलं, वा ह्या बाहुल्या दिसायला सुंदर आहेत, सारख्याच दिसतात, काही फरक नाही या 3 बाहुल्यामध्ये, ह्याची काय किंमत सांगितली, केवढ्याला देणार हे बाहुल्या. त्यानं सांगितलं ही नंबर 1ची बाहुली आहे म्हणजे 1,000ची, नंबर 2ची 10,000ची आणि नंबर 3ची आहे म्हणले 1,00,000 रुपयाची. अरे म्हणले बाहुल्या तर दिसायला सारख्याच आहेत, वजनही सगळ्या बाहुल्याचं सारखंच आहे, एकाच लाकडापासून बनवलेले आहेत, उंची जाडी सगळं अगदी सारखंच आहे या 3 बाहुल्याचं, तरी पण एकाची 1,000 रुपये किंमत, एकाची 10,000, एकाची 1,00,000 अशी का. तर त्या कलाकारानं सांगितलं, म्हणले महाराज एक गवताची काडी घ्या आणि गवताची काडी या पहिल्या 1,000 रुपयाच्या बाहुलीच्या कानामध्ये घाला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हिची 1,000 रुपये किंमत का. मग ते गवताची काडी घेतली आणि त्या 1,000 रुपयाच्या बाहुलीच्या कानामध्ये घातली, तर ती काडी सरळ दुसऱ्या कानातून बाहेर निघाली. इकडून घातली आणि इकडून बाहेर निघाली. तर म्हणले या बाहुलीची किंमत किती, 1,000 रुपये किंमत. बरं म्हणले आता दुसरी बाहुली जिची 10,000 रुपये किंमत आहे, तिच्याही कानामध्ये काडी घातली आणि ती कानातून बाहेर निघाली नाही पण तोंडातून बाहेर निघाली. म्हणले ही 10,000ची बाहुली. म्हणले ही 1,00,000ची बाहुली, हिचं काय वैशिष्ट्य आहे, हिच्यामध्ये काय विशेषता आहे. तर तिच्याही कानामध्ये काडी घातली तर ती कानातूनही दुसऱ्या बाहेर निघाली नाही आणि तोंडातूनही बाहेर निघाली नाही, ती सरळ गेली ते पोटातच गेली. म्हणले ही 1,00,000 रुपयाची बाहुली. म्हणले असं कसं काय. म्हणले ऐकणाऱ्याचे 3 प्रकार असतात. म्हणले असेच जी कथा कीर्तन प्रवचन ऐकणारे लोक जे असतात त्या लोकाचे सुद्धा असेच 3 प्रकार असतात. काही लोक असे असतात इकडून काडी घाला इकडून बाहेर निघते या कानातून, ते 1,000 रुपयाचा श्रोता आहे असं समजा. काही श्रोते असे आहेत की जे इकडून ऐकतात आणि तोंडातून बाहेर काढतात, म्हणजे इथं ऐकायचं आणि तिकडं जाऊन कुठंतरी सांगायचं. हां, तेच ऐकायचं. पंढरपूरला जाऊन ऐकायचं आणि इकडं खेड्यापाड्यामध्ये येऊन सांगायचं, आळंदीला जाऊन ऐकायचं आणि इकडं लोकायला येऊन सांगायचं, किंवा यूट्यूबवर ऐकायचं आणि लोकायला सांगायचं. तर अशा प्रकारचे हे केवढ्याचे श्रोते आहेत. ही बाहुली किती रुपयाची, 10,000ची. आणि काही बाहुल्या अशा आहेत, काही श्रोते मंडळी अशी आहेत की जे कानानं ऐकतात आणि ते आपल्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवतात, त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात, त्या सांगितलेल्या विषयाशी एकरूप होऊन जातात. अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारच्या अनुभवापर्यंत पोचतात. तर ते श्रोते कसे आहेत, सगळ्यात महत्त्वाचे आहेत
तसा श्रोता असावा. अर्जुना तू परिससी परिसुनी परिसोनी अनुष्ठिसी तरी आम्हाशीची वाणी कायशी सांगावयाची. भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तू परिससी, तू ऐकतोस आणि नुसतंच ऐकत नाहीस तर परिसोनी अनुष्ठिसी, अनुष्ठान करतोस, त्याचा आचरणात आणण्याचा प्रयत्न करतोस, अनुभवात आणण्याचा प्रयत्न करतोस. अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी तरी आम्हाशीची वाणी कायशी सांगायची. मग आम्ही का तुला सांगायला संकोच करावा, का उणेपणा करावा तुला सांगण्यामध्ये. म्हणून जेवढं काही माझ्याजवळ आहे तेवढंच्या तेवढं सगळं मी तुला सांगायला तयार आहे. ऐकताची कानी हां, परिपाक घडे परिपाक घडे म्हणे तुकाराम महाराज सांगतात. जे कानानं ऐकावं आणि त्याचा परिपाक मनामध्ये घडावा तर ते ऐकणं सार्थक लागलं. तुका म्हणे कानी ऐकली ऐकली मात तोची झाला घातची हो. तर कानामध्ये ऐकल्याबरोबर त्याचा परिणाम होणे, त्याचं फळ आपल्याला प्राप्त होणे, अशा प्रकारचं ऐकणं ते महत्त्वाचं ऐकणं. त्याला श्रवण असं म्हणावं. उगं काहीतरी ऐकलं रस्त्यानं चलता चलता. पंढरपूरला बरेचसे लोक असे कीर्तन ऐकणारे असतात. त्या वाळवंटामध्ये या फडावरले 4 शब्द ऐकायचे, त्या फडावरले 4 शब्द ऐकायचे, पुन्हा अजून फडावरले दुसऱ्या कोण्या तरी 4 शब्द ऐकायचे. ते श्रोते म्हणता येणार, त्याला श्रोता म्हणता येतं का त्याला? हां, रात्रभर वाळवंटाने हिंडले, रात्रभर कीर्तनच ऐकले, पण कोणतं कीर्तन नेमकं ऐकलं म्हणलं तर एकही ऐकलं नाही. तर श्रवण त्याला म्हणावं की जे एकाग्र चित्ताने श्रवण करण्यात येतं, ऐकण्यात येतं आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये कसा होईल याच्याबद्दलचा विचार करण्यात येतो, प्रयत्न करण्यात येतो, त्याला श्रवण असं म्हणावं. त्याच्यानंतर मनन आहे. मनन कशाला म्हणावं की जे ऐकलेलं आहे त्याचं पुन्हा पुन्हा वारंवार चिंतन करणे आणि जीवब्रह्माच्या ऐक्याबद्दल साधक युक्ती जोडणे आणि जीवब्रह्माच्या भेदनिश्चयाबद्दल बाधक युक्ती जोडणे. याच्याबद्दल आपण रात्री विस्तार बराचसा केला. आणि त्यानंतर आता निदिध्यासन कशाला म्हणावं ते सांगतात. अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून जीवब्रह्मैक्य अंतःकरण वृत्तीच्या स्थितीस निदिध्यासन म्हणतात. अनात्माकार वृत्तीचा परित्याग करायचा म्हणजे संसाराकडे धावणारं जे मन आहे त्या मनाला संसाराकडून परत फिरवायचे आणि आत्म्याच्या स्वरूपाशी त्या मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा. मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, अशा प्रकारची वृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये धारण करायची. मग ती वृत्ती तिथं जर स्थिर राहत नसेल, पुन्हा पुन्हा जात असेल संसाराकडं, तर पुन्हा त्या संसाराकडून तिला धरून आणणे आणि पुन्हा या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तिला स्थिर करणे. अनात्माकार म्हणजे काय? देहावर अनात्मा म्हणजे आत्म्याला सोडून बाकीचं सगळं. देह बी आला त्याच्यात. देह आला, देहसंबंधी आले, सगळं जग आलं. अनात्मा म्हटलं एक आत्मा बाजूला काढायचा आणि बाकीचं सगळं, मग त्याला काय म्हणायचं? अनात्मा. मग ते बाकीचं काहीही असो, ते संपूर्ण जग आहे, देहाच्या संबंधित असलेले लोक आहेत, देह आहे, देहाच्या आत असलेले इंद्रिय आहेत, सगळ्या गोष्टी हे अनात्माच. एक आत्मा जर सोडला तर बाकीचं सगळं काय आहे? अनात्मा. तर त्या अनात्म्याकडे माणसाची वृत्ती नेहमी धावत असते. नेहमी माणसाची वृत्ती तिकडंच धाव घेते, बाहेरच्या दिशेनंच धाव घेते. मागं आपण त्या दिवशी विचार केला आहे की नाही? मनच असं भगवंता त्या ब्रह्मदेवाने निर्माण केलं आहे, इंद्रियच असे निर्माण केले की जे नेहमी बाहेरच्या दिशेनं धावतात. मग त्या बाहेरच्या दिशेनं धावणाऱ्या मनाला पाठीमागे फिरवणे, परतोनी पाठीमोरे ठाके आणि देखत खेवो ओळखे म्हणे वस्तू हे मी.
परतोनी पाठीमोरे ठाके, पाठीमागं परतून उभं टाकावं लागते. परमार्थ करणे म्हणजे समोर बघणे नाही, तर त्या नजरेच्या दृष्टीच्या आत पाठीमागं बघणे, बाहेर बघणे नाही. बाहेर बघणे म्हणजे परमार्थ नाही, तर आत बघणे म्हणजे परमार्थ. अजून आत जा, अजून आत जा, अजून आत जा. कारण आत जे आहे तेच बाहेर आहे. आत सूक्ष्म रूपाने आहे आणि बाहेर पसाऱ्याच्या रूपाने आहे. नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे, पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी पसारा, हरिवी नसारा व्यर्थ भ्रम. पिंडी म्हणजे शरीरामध्ये, देहस्थिती देहाच्याच आकाराचं, आणि हे देहाच्या आकाराचं जेवढं आहे तेच सगळा पसारा, ब्रह्मांडी पसारा. देहाच्या आत जे जे आहे तेच सगळं ब्रह्मांडात आहे, आणि ब्रह्मांडात जे जे आहे तेच देहाच्या आत आहे. देहाच्या आत वेगळं आणि ब्रह्मांडात वेगळं असं काही नाही. भगोनभर भात शिजवला आणि त्या भगोनभर भातामधून भात शिजला की नाही हे बघण्याकरता किती भात बाजूला काढावं लागते? एक शीत. एका शीतात जी गोष्ट आहे ती भगोनभर भातात आहे, आणि भगोनभर भातात जी गोष्ट आहे ती एका शीतात आहे. समुद्रातलं एक थेंबभर पाणी आपण हातावर घेतलं तर समुद्रातले सगळे गुणधर्म त्या एका थेंबात आहेत, आणि एका थेंबात जे गुणधर्म आहेत ते समुद्रामध्ये आहेत. या न्यायाने आपल्या शरीराच्या रूपाने जे जे काही शरीरामध्ये आहे तेच सगळं ब्रह्मांडाच्या रूपाने, पसाऱ्याच्या रूपाने बाहेर पसरलेलं आहे. म्हणून त्याच्यात आणि याच्यामध्ये काही फरक असा नाही. म्हणून बाहेर ब्रह्मांडाचा शोध घेण्याच्या ऐवजी आत ज्याने शोध घेतलेला आहे त्याला सगळं ब्रह्मांड जाणवल्या जातं. ब्रह्मांडाचं मूळ तत्त्व त्याला जाणवल्या जातं. आत काय नेमकं आत हं, आत म्हणजे ते काय? आत आत्मा आहे, आत ब्रह्म आहे. बाहेर जे जे ब्रह्मांडात आहे ते ते सगळं आत आहे. बाहेर कुठं जाण्याची गरजच नाही त्याला. पण त्याच्याकरता ते बघण्याची पद्धत हे ते समजा. आता हे निधिध्यासन सांगितलेलं आहे. हे बाहेरच्या अनात्माकार वृत्तीचा त्याग करायचा आहे. बाहेर जाणारी वृत्ती तिला आत फिरवायचं आहे, आणि ती आत फिरायला लागली, आत रमायला लागली की तिला हळूहळू आत सगळं ब्रह्मांड तिला जाणवायला लागतं. सगळं ब्रह्मांड आहे तिथे. माणसं म्हणतात 7 समुद्र बाहेर आत, पण 7 समुद्र बाहेर जसे आत की नाही तसे आतही आत. बाहेर ते चंद्रामृत सांगितलेलं आहे. जसं बाहेर चंद्रामृत आहे तसं आतही चंद्रामृत आहे. चंद्रामृताचे तडे कान वळवून मिळे शक्तिमुखी, असं 6व्या अध्यायात वर्णन केलं. ते विश्वरूप दाखवलं तेव्हा हे वर्णन आहे सर. हो, भगवंताच्या एका शरीरामध्ये सगळं ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांड दिसायला लागले. तसंच आहे सगळे. तर आत ज्यावेळेस आपली अंतःकरणाची वृत्ती माघारी फिरते त्यावेळेस त्या वृत्तीला आत्म्याचा साक्षात्कार होतो. आत्माकार ती वृत्ती होते, आणि आत्माकार वृत्ती झालेली जर पुन्हा हालच नाही गेली त्या जाग्यावरली तर त्याला समाधी असं म्हणतात. त्या स्थितीचं नाव काय आहे? समाधी आहे. त्यालाच निधिध्यासन या ठिकाणी म्हटलंय. अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून अनात्म्याच्या आकाराने आपली वृत्ती आता धावली म्हणजे कुणीकडे धावते? अनात्म्याकडे धावते, बाहेरच धावते. बाहेरच्याच वस्तू सगळ्या तुम्हाला आम्हाला दिसतात. बाहेरचे घरं दिसतात, बंगले दिसतात, गाड्या घोड्या, अमकं तमकं, पैसा, दुसऱ्याच्या ते मानमान्यता, मोठेपणा, कोण आमदार, कोण खासदार, कोण मंत्री, हे बाहेरच्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला दिसतात आणि तेच महत्त्वाच्या वाटतात. पण ज्यावेळेस आपण आत बघायला लागतो त्यावेळेस आत बघता बघता
आत्म्याचा साक्षात्कार व्हायला लागतो आणि आत्म्याचा साक्षात्कार जसा आपण जवळ जातो तसं आतलं ब्रह्मांड आपल्याला प्रगट व्हायला लागतं आणि मग तिथं माणूस रमायला लागतो आणि तिथं रमला, तिथून जर हालच नाही गेला, बाहेर येईच नाही गेला समाधी, तर त्याचं नाव समाधी आहे. स्थिर झाला. हा, स्थिर झाला त्या ठिकाणी. सुरुवातीला स्थिर होईना. मागं मी उदाहरण सांगितलं होतं की जुन्या काळामध्ये एखादी मुलगी जर नांदायला गेली तर एकदम काही तिथं रमत नाही, पण हळूहळू तिथलं सुख तिला प्राप्त व्हायला लागलं. 4-2 मुलं-बाळं झाले, भाऊ बाजूबाजूला झाले आणि मग ती त्या ठिकाणी रमून जाते. मग पुन्हा आग्रहानं बोलवायला जरी कोणी आलं तरी ती इकडं बाहेर यायला तयार नाही. वृत्तीवरी आम्हा येणे कशासाठी, संसार आटी भोगावया, तुकाराम महाराज म्हणतात. आम्ही कशाला यावं वृत्तीवर, कशाला या संसाराच्या कटकटी भोगण्याकरता काय वृत्तीवर यायचं आहे का आम्हाला? नाही, आमची ही निर्वृत्तिक अवस्था आहे. आम्ही या अवस्थेच्या बाहेर कधी येणार नाहीच. वृत्ती हे निवृत्त झाली, जन न दिशेत येथे. फार मस्त अभंग आहेत बघा. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पोहुडे. मग मी वृत्तीवर पुन्हा कधी येणारच नाही आणि सुखाच्या सेजेवरच मी झोपन. मग अशी अवस्था प्राप्त होईल मला की मी सुखाच्या सेजेवरच झोपन, वृत्तीवर मी येणारच नाही. ब्रह्मस्वरूप. हा, काय ते अभंग बघा. सहज मी आंधळा गा, निज निराकार पंथे. वृत्ती हे निवृत्त झाली, जन न दिसे तेथे. मी माझे हरपले, ठाई जेथीच्या तेथे. तर सहज मी आंधळा गा. मी आता सहज आंधळा झालो. सहज आंधळेपणा आला मला. कशाचा आंधळेपणा? आंधळे 2 नमुन्याचे आंधळे. कसे? एक आंधळा असा आहे, त्याला जगात भरलेला देव दिसतच नाही, जगच दिसते, त्याला देव दिसतच नाही. असे तुम्ही आम्ही आत्ता आंधळे. कसे? आपल्याला काय दिसायला आता? जगच दिसायला लागलंय, देव दिसायलाच तयार नाही. हां, डोळस नाहीच, आंधळाच. हां, डोळस कशाचा आला? जग दिसत ना, देव दिसत ना, आपल्याला जग दिसायला लागले. म्हणून देवाच्या बाबतीत आपण आंधळेच आहोत. आणि दुसरा आंधळा असा आहे की त्याला जगामध्ये सगळा देवच दिसतो, जग दिसतच नाही. त्या आपल्यापेक्षा उलटा आंधळा ते, त्याला जग दिसच ना. तो काय म्हणतो? जन नोहे अवघा जनार्दन. बस, त्याला चौकड भरलेला देवच देव दिसतो. जसं ते सांगतात की ते सोन्याचे अलंकार केले, ते एकाच्या घरी असं श्रीमंती वाढत गेली. खंडोबाचा भक्त होता. पहिल्यांदा कुत्र केलं, त्या खंडोबाचं सोन्याचं कुत्र केलं. नंतर खंडोबाही सोन्याचाच केला. कुत्र जरा मोठं करण्यात आलं, खंडोबा थोडासा लहान करण्यात आला. आणि मग पुन्हा आणखी दैव पालटलं आणि ते विकायची पाळी आली. त्यावेळेस सोनाराकडे घेऊन गेले. सोनाराकडे घेऊन गेल्याच्यानंतर एक छटाकाचा कुत्र झालं आणि 25 ग्रामचा खंडोबा झाला. मग आता पैसे जास्त कोणाला यावं? कुत्र्याला पैसे जास्त यावं, खंडोबाला जास्त पैसे येऊ नये, निम्मे यावं खंडोबाला. पण याचं म्हणणं काय की बाबा देव आहे ना, याला पैसे कमी, आणि हे देवाचं वाहन असून याला पैसे जास्त. असं उलटं कसं काय? सोनार म्हणला, बापू देव तुला, आम्हाला सोनं आहे, आम्हाला हे देव दिसच नाही, आमच्याकरता हे काय आहे? सोनं आहे. तसं ज्ञानी पुरुषाकरता सगळं जग ब्रह्मरूप आहे. त्याला ते खंडोबान कुत्रण बित्रण असलं काही दिसच ना, त्याला सगळं देवच दिसते. आणि मग तुमच्या आमच्यासारख्या अज्ञानी लोकांना काय दिसतंय? हां, जग दिसते. मग खंडोबा दिसतंय, ते कुत्रं दिसतंय, अनेक भानगडी आपल्याला दिसतात. तर
अनात्माकार वृत्तीचा ज्याचा त्याग झालेला आहे त्याला आत्माच आत्मा चौकडे दिसायला लागलेला आहे. त्याची वृत्ती पूर्णपणे काय झाली? निवृत्त झालेली आहे. सहज मी आंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली. हे संसाराकडे जाणारी वृत्ती आता राहिलीच नाही. जन न दिसे तेथे, हे जग आम्हाला दिसायलाच तयार नाही आता. जन न दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे. कसं आहे ना आले पुढलं. बरं, मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे. मी हरपून गेलो आणि माझेपणाही हरपून गेला. आता मी पणाही राहिला नाही, माझेपणाही राहिला नाही संसाराच्या बाबतीत. मी कोणाला म्हणावं ते शिल्लक राहिलं नाही आणि माझं कोणाला म्हणावं ते शिल्लक राहिलं नाही. नाही तर पूर्वी होतं की या देहाते म्हणे मी आणि देहसंबंधी ते माझे, अशा प्रकारे पहिलं होतं. पण आता तसलं काही राहिलं नाही. तर आत्माकार त्याची वृत्ती झालेली आहे. ब्रह्माकार परब्रह्माच्या आकाराने त्याची वृत्ती झालेली आहे. म्हणून त्याला जन आता दिसायला तयार नाही आणि या जनाकडे त्याची वृत्ती येतच नाही. अशी जर अवस्था झाली तर मग त्याचंच नाव काय आहे? समाधी. त्याला समाधी असं म्हणतात. निदिध्यासनाच्या परिपाक अवस्थेस समाधी असे म्हणतात. निदिध्यासनाच्या परिपाकावस्थेस समाधी म्हणतात. त्याचाही निदिध्यासनात अंतर्भाव आहे म्हणून समाधी हे निराळे साधन मानले नाही. आता निदिध्यासन आणि समाधी हे दोन वेगळे वेगळे साधनं सांगितले नाहीत. कारण समाधी हे निदिध्यासनामध्येच अंतर्भूत आहे. कारण निदिध्यासनाचीच पक्व अवस्था म्हणजे समाधी आणि समाधीचीच कच्ची अवस्था म्हणजे निदिध्यासन. बस इतकाच फरक. तांदूळ आणि भात काही वेगळे वेगळे नाहीत. तांदूळच शिजले की त्याला काय म्हणायचं? भात म्हणायचं. आणि भातच कच्चा राहिला की त्याला काय म्हणायचं? तांदूळ म्हणायचं. इतकाच फरक आहे, बाकी दुसरं काय. तर म्हणून दोन वेगळे वेगळे साधनं या ठिकाणी सांगितले नाही. आता त्याच्यानंतर चौथं साधन आहे ब्रह्मज्ञान प्राप्तीकरिता तत्त्वम पदार्थ शोधन. आता हे तत्त्वम पदार्थ शोधन फार महत्त्वाचं साधन. या तत्त्वम पदार्थ शोधनावरच ब्रह्मज्ञान पूर्णपणे अवलंबून आहे असं म्हणायला हरकत नाही. हे तत्त्वम पदार्थ शोधन ज्याला चांगल्या रीतीनं झालं आहे त्याला ब्रह्मज्ञान व्हायला काही अडचण राहणार नाही. म्हणून हे चांगलं लक्षपूर्वक ऐकण्याची गरज. तत्त्वम पदार्थ शोधन. तत्त्वमसी महावाक्यातील तत्पद हे वाच्यार्थाने ईश्वराचे बोधक आहे आणि लक्ष्यार्थाने ब्रह्माचे बोधक आहे. तसेच त्वम पद हे वाच्यार्थाने जीवाचे व लक्ष्यार्थाने कुटस्थाचे बोधक आहे. या दोन पदाच्या लक्षार्थामध्ये असलेले एकत्व अशी या पदाने सांगितले आहे. तो एकत्व निश्चय समजण्याकरिता तत् आणि त्वम या दोन पदाच्या वाच्यार्थ व लक्षार्थाचे यथार्थ ज्ञान होणे आवश्यक आहे. असे ज्ञान झाल्यानंतर आचार्यद्वारा तत्त्वमसी महावाक्याच्या प्रथम श्रवणाबरोबर जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होते. आता 4 वेद आहेत आपल्याकडे आणि 4 वेदाचे 4 महावाक्य आहेत. तत्त्वमसी, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म आणि अयमात्मा ब्रह्म असे हे 4 महावाक्य आहेत. या 4ही महावाक्याचा अर्थ एकच आहे की जीव हा ब्रह्मरूप आहे. अयम आत्मा ब्रह्म म्हणजे हा आत्मा ब्रह्मरूप आहे. अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्मरूप आहे. तत्त्वमसी ते तू आहेस. ते म्हणजे ते ब्रह्म, तू म्हणजे तू जीव. तू जीव ते परब्रह्मस्वरूपच आहेस तू. अजून कोणतं राहिलं? अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म
प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे हा जीव. प्रज्ञान या शब्दाचा अर्थ जीवच. हा जीव काय आहे? ब्रह्मरूपच आहे. तर अशा प्रकारे या चारीही महावाक्याचा अर्थ असा आहे की जीव हा कोण आहे? ब्रह्मरूप आहे. तर जीव ब्रह्मरूप आहे हे समजण्याकरता या वेदातल्या महावाक्याचा अर्थ आपल्या लक्षात येणं गरजेची गोष्ट आहे. मग आता हे महावाक्य याला काय म्हटले? महावाक्य. महा म्हणजे मोठं आणि वाक्य म्हणजे वाक्य. आता असते की नाही ते शब्द, अक्षर, शब्द, पद आणि वाक्य असे त्याच्यामधला क्रम आहे ते व्याकरणाच्या दृष्टीनं. एकच जर अक्षर असेल क, तर हे क हे काय झालं? अक्षर झालं. पण क सारखेच अजून एक दोन अक्षरं एका जागी मिळाले आणि त्याचा जर अर्थ होत असेल तर त्याला पद असं म्हणतात. शब्द. हां, शब्द. शब्द. कमळ पद म्हणा किंवा शब्द म्हणा, दोन्ही एकच आहे ते. कमळ असं क, म आणि ळ असे तीन अक्षरं एकत्र येऊन एक पद तयार झालं. त्याचा एक अर्थ आहे. त्या कमळाचा काय आहे? एक अर्थ आहे. काय अर्थ आहे? कमळ हे त्या चिखलामध्ये जन्माला येतं. कमळामध्ये लक्ष्मीचा वास असतो. कमळावर सरस्वती बसते. कमळामध्येच ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली आहे. कमळ हे सुगंधी अशा प्रकारचं एक फूल आहे. असं त्या कमळाच्या दृष्टीनं आपल्याला बरेचसं काही गोष्टी सांगता येतात. तर कमळ या शब्दाचा काय आहे? अर्थ आहे. म्हणून त्या कमळ या तीन अक्षराचं मिळून बनलेलं जे पद आहे त्याला पद असं म्हणतात. आणि असे अनेक पद एकत्र मिळून जर एक विशिष्ट असा अर्थ तयार होत असेल तर त्याला काय म्हणायचे? वाक्य म्हणायचे. असे अनेक पद एकत्र आले. आता अनेक पद एकत्र कोणते आले? कमळ माझ्या हातात आहे. कमळ एक पद झालं, माझ्या दुसरं पद झालं, हातात तिसरं पद झालं, आहे हे चौथं पद झालं. हे चार पदं मिळून एक वाक्य तयार झालं, आहे की नाही? आणि या वाक्याचा एक अर्थ आहे की कमळ यांच्या हातात आहे. तर अशा प्रकारे इथं हे महावाक्य म्हणून ज्याला म्हटलेलं आहे, अनेक पदं त्याच्यामध्ये असू शकतात. वाक्यामध्ये अनेक पदं असू शकतात. पण फार जास्त पदं एकत्र येऊन जे वाक्य तयार होतं आहे त्याला महावाक्य या ठिकाणी म्हटलेलं नाही. तर या महावाक्यामध्ये किती पदं आहेत म्हटलं तर तत्, त्वम आणि असि असे तीनच पद आहेत. तीनच पदाने तयार झालेले हे वाक्य आहे. आणि या तीनच पदाने तयार झालेल्या वाक्याला काय म्हटलंय? महावाक्य म्हटलं. आता इथंच आपलं डोकं थोडंसं गरगरायला लागतंय की बाबा ह्याच्यामध्ये तर तीनच पदं, ह्याला महावाक्य कसं काय म्हणा? महावाक्य म्हटल्यावर तर त्याच्यामध्ये पदच पदं किती काही असायला पाहिजे होते. शब्दाच्या अर्थानुसार, हां, त्याच्या अर्थानुसार हां, जास्त पदं असायला पाहिजे होते. फार मोठंच्या मोठं वाक्य असायला पाहिजे होतं. तर त्याला काय म्हटलं असतं? महावाक्य. महावाक्य म्हटलं असतं. पण इथं तर तीनच पदं आहेत आणि ह्याला कसं काय महावाक्य म्हणावं असं आपल्याला मनामध्ये शंका निर्माण होऊ शकते. पण त्याचं कारण असं आहे की पद किती मोठं आहे किंवा किती लहान आहे वाक्य, याच्यावर ते महावाक्य आहे किंवा अवांतर वाक्य आहे असं ठरत नाही. तर त्या वाक्याचा अर्थ किती महान आहे, अर्थावरून त्या वाक्याचं मोठेपण ठरत असतं. बरोबर? म्हणजे त्या वाक्याचं महत्त्व काय आहे, महत्त्व किती आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. वाक्य किती मोठं आहे ते महत्त्वाचं नाही, तर त्या वाक्याचा अर्थ किती मोठा आहे, किती महत्त्वाचा आहे ते महत्त्वाचं आहे. आता हे वाक्य जरी छोटंसं दिसत असलं, तीनच पदाचं दिसत असलं,
तरी पण या 3 पदाच्या द्वारा एक जीव ब्रह्मरूप होणार आहे. अल्पज्ञ असलेला जीव, परिच्छिन्न असलेला जीव, परतंत्र असलेला जीव, जन्ममरण भोगणारा जीव, त्याला ब्रह्मांड परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होणार आहे या एका वाक्यानं. मग आता या वाक्यामध्ये ताकद केवढी मोठी आहे, केवढी मोठी शक्ती आहे. जन्ममरणातून मुक्त करणारं वाक्य आहे, पाप पुण्यातून मुक्त करणारं वाक्य आहे, आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून देणं. स्वस्वरूपाची ओळख करून देणारं वाक्य आहे, संसार बंधनातून मुक्त करणारं वाक्य आहे. तर ज्याच्यासाठी सगळे सायास करायला लागलेत हे साधक लोक, तीर्थयात्रा ज्याच्यासाठी, यासाठी जग, यासाठी जप, यासाठी तप, व्यासे हे अमुप ग्रंथ केले, एवढे सगळे पुराणं निर्माण केले, वेद निर्माण झाले, महाभारत, रामायण, अनेक अनेक साधनं, हे व्रत करा, ते व्रत करा, हे या नियमानं वागा, त्या नियमानं वागा, खरं बोला, खोटं वागू नका, चोरी करू नका, वगैरे वगैरे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कशा करता, ब्रह्मप्राप्ती करून घेण्याकरता, मुक्ती मिळवण्याकरता, मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता. आणि तो मोक्ष मिळतो या वाक्यात. इतकं महत्त्वाचं वाक्य आहे. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये हे वेदातले वाक्य कोणालाही ऐकण्याचा अधिकार नव्हता, कारण हे महामंत्र आहे. हा महामंत्र कोणीही ऐकायचा नाही. एकांतामध्ये सांगायचे गुरु, शिष्यालाच सांगायचे, तिथं कोणी ऐकायला राहू नये अशा पद्धतीनं सांगायचे. दुसऱ्या जर कोणी ऐकलं तर त्याला शिक्षा व्हायची, जर लपून चोरून कोणी ऐकलं तर. गुपित मंत्र असं गुपितच आहे, गुपितच आहे. तर एक शिष्य एक गुरु हा रूढला साच प्रकारो, तो मतप्राप्ती प्रकारो जाणावया. हा रूढला साच व्यवहारू, तो मतप्राप्ती प्रकारो जाणावया. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, एक गुरु एक शिष्य आणि त्यांच्यामध्ये हा गुपित अशा प्रकारचा व्यवहार, तो कशा करता, तर मतप्राप्ती प्रकारो जाणावया. भगवंताची प्राप्ती कशानं होईल हे जाणून घेण्याकरता हा प्रकार. कुठंतरी एकांतामध्ये जायचे ते गुरु शिष्य, दरीखोरीमध्ये जायचे. बघा ना ज्ञानेश्वर महाराजाचं चरित्र. गहिनीनाथ महाराजांना वाटलं या निवृत्तीनाथांना आपण हे ब्रह्मज्ञान सांगावं. तर गहिनीनाथांनी वाघाचं सोंग धरून ह्या सगळ्या भावंडांना भेडवलं आणि एकट्या निवृत्तीनाथ महाराजांना बाजूला काढून घेतलं या सगळ्याच्या मधून. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना, ब्रह्मगिरी बघितला का पर्वत? तुम्ही ब्रह्मगिरी पर्वत प्रदक्षिणा केली का? हां, तर प्रदक्षिणा करीत असताना गहिनीनाथाची गुफा आहे तिथं. हां, प्रदक्षिणेच्या रस्त्यावर. त्या गहिनीनाथाच्या गुंफेच्या अलीकडंच असं वारं सुटलं, पाऊस यायला लागला, हे झाडं झुडपं पालापाचोळा उडायला लागला आणि तेवढ्यातच एका गर्दीमधून झुडपामधून वाघ बाहेर आला. वाघाला पाहिल्याबरोबर हे 4-5 जण असे चाललेले होते. 4 जण हे भाऊ आणि मायबाप 2 जण, 6 जण, रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत आणि हे 4 लेकरं, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, सोपान काका, हे 4 भावंड. आणि अचानक वाघ समोरून आला. एक तर वारं सुटलेलं, विजाचा कडकडाट व्हायला लागला आहे, पाऊस पडायला लागला आहे धो धो धो, आणि तशा अवघड पर्वतावरून चलायचे. असं काय मोकळ्या मैदानात तरी होते काय ते? खडा पर्वत आहे, नीट उभा. आणि आता तरी सुविधा झाल्या, इकडून तिकडून दंडे ते धरायला बिरायला झाले, पायऱ्या बिऱ्या केल्या लोकांना. पण त्या काळामध्ये काय होतं, 700 वर्षापूर्वी काहीच नाही महाराज. आणि तशा बिकट परिस्थितीमध्ये त्या पर्वताला प्रदक्षिणा करत असताना अचानक अंधार चौकडून दाटून आला, वाघ पाठीमागं लागला. हे 4 चौकड गेले, मायबाप एका बाजूला गेले, कोणाचाच कोणाला मेळ लागना. आणि निवृत्तीनाथ महाराजाच्या पाठीमागं वाघ लागला.
आणि त्या वाघाला भिवून निवृत्तीनाथ महाराज पळत राहिले. पळता पळता समोर एक गुहा दिसली. त्या गुहेमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि गुहेच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर एक छोटासा अशा प्रकारचा दिवा तिथं तेवत असलेला त्यांनी पाहिला. अरे म्हणले, उजेड आहे, कोणीतरी असलं पाहिजे. आणि त्या मंद अशा उजेडामध्ये पलीकडे बसलेला असा एक कोणीतरी समाधिस्थ पुरुष दिसायला लागला. दाढी, जटा, भगवा वेश अंगावर, अशा प्रकारचा सर्व अंगाला भस्म लावलेलं. समोर महादेवाची पिंड आहे. महादेवाच्या लिंगाच्या समोर बसलेला मंद ज्योतीमध्ये असा ते दिसायला लागलेला महात्मा. आणि हे घाबरून गेलेले, पाठीमागून वाघ यायला लागलेला आहे आणि गेले ते सरळ त्यांच्या चरणावर, पायावर मस्तकच टेकवलं आणि घट्ट मिठी मारली. महाराज मला वाचवा, महाराज मला वाचवा, वाघ माझ्या पाठीमागं लागला, वाघ. आणि त्यांनी सांगितलं, बाळा घाबरू नको म्हणले, तो वाघ दुसरा तिसरा कोणी नव्हता, मीच होतो वाघ. म्हणले तुम्हीच वाघ होता. आणि मग सगळं सांगितलं. म्हणले तुला इकडं बोलविण्याकरताच ते सोंग मी घेतलं होतं. म्हणले तुम्हाला वाघही होता येते. आणि मग निवृत्तीनाथ महाराजांना गहिनीनाथ महाराजांनी गुरुपरंपरेनं प्राप्त झालेलं सगळं ज्ञान सांगितलं. जे महादेवाने पार्वतीला सांगितलं होतं, महादेव पार्वतीच्या संवाद मत्स्येंद्रनाथाने ऐकला. मत्स्येंद्रनाथापासून ते गोरक्षनाथाला प्राप्त झाला. गोरक्षनाथापासून गहिनीनाथाला मिळाला आणि गहिनीनाथापासून निवृत्तीनाथांना मिळाला. निवृत्तीदाता. आणि नंतर ज्ञानदेवा सार चोजविले. आदिनाथ उमा बीज प्रगटिले. मत्स्येंद्राला लाभले सहज स्थिती, सहजासहजी मिळालं त्याला ते. तेची प्रेममुद्रा गोरक्षादी झाली. पूर्ण कृपा केली गहिनीनाथा. गहिनी प्रसादे निवृत्तीदाता. आणि मग ज्ञानदेवा सार चोजविले. तर अशा प्रकारची ही परंपरा. तर त्या एकांतामध्ये हे ज्ञान सांगितलं. तिथपर्यंत निवृत्तीनाथ महाराजांच्या पर्यंत एक गुरुनी एक शिष्य, एक गुरुनी एक शिष्य, दुसऱ्याच्या कानालाच हे लागू दिलं नाही कोणाला. हो, नवनाथ परंपरा, नाथ परंपरा. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे निवृत्तीनाथ महाराजांची विनंती केली की महाराज हे ज्ञान या सगळ्या लोकांना द्यावं असं मला वाटतं. आणि निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं काही हरकत नाही म्हणले, तुला जर द्यावं वाटते काय देऊन टाक. म्हणून प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. ज्ञानेश्वर महाराजांचे हे उपकार आहेत आपल्यावर की आत्तापर्यंत हे गुपित आलेलं ज्ञान ते प्रगट करून सगळ्या जगाला दिलं. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा. ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा. ज्ञानेश्वर महाराजांची अपेक्षा आहे की या मराठीच्या नगरामध्ये, या महाराष्ट्र भूमीमध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ झाला पाहिजे. सुकाळ. आपल्याला हे काय कळायला, विचारसागर कशाला म्हणावं, हे ब्रह्मविद्या कशी राहते, ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात, हे आपल्याला थोडंच कळणार आहे गोष्टी. आता हे उपकार आहेत त्या ज्ञानेश्वर महाराजांचे. त्यांनी हे सगळं प्रगट करून दाखवलं. गुपित होतं ते उघडं करून दाखवलं. तर अशा प्रकारची ही गुप्त परंपरा, हे तत्त्वमसी महावाक्य सांगण्याकरता उघडं हे सांगत नव्हते, एकांतामध्ये सांगत होते. आणि त्या शिष्याला या तत्त्वमसी महावाक्याचा बोध झाला रे झाला की या तत्त्वमसी महावाक्याच्या द्वारा त्याला ब्रह्मप्राप्ती व्हायची. अहम ब्रह्मास्मीचा बोध व्हायचा. आणि तो बोध प्राप्त झाल्याबरोबर संसार बंधनातून मुक्ती, परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती, सर्व सुखाची प्राप्ती, सकळ दुःखाची कारणासह निवृत्ती,
अशा प्रकारे मोक्षाची प्राप्ती या मंत्राच्या द्वारा होते. आणि म्हणून हा मंत्र दिसायला जरी छोटासा असला तरी या मंत्राला काय म्हणतात? महामंत्र म्हणतात. महामंत्र, याला महावाक्य असं म्हटलेलं आहे. तत्त्वमसी महावाक्यातील आता याच्यावरचा थोडासा आपण ढोबळ मानाने विचार करूया. तत् आणि त्वम हे दोन पदं महत्त्वाचे आहेत. तत् या शब्दाचा अर्थ आहे ते आणि त्वम या शब्दाचा अर्थ आहे तू. ते, तू आणि असी या शब्दाचा अर्थ आहे आहेस. ते, तू आहेस. आता ते म्हटलं तरी हा मोघमच शब्द आहे की नाही? आणि तू म्हटलं तरी तोही मोघमच शब्द आहे. मग आता ते हा जो शब्द कोणाला उद्देशून बोललेला आहे हे आपल्याला बघावं लागेल. तू हा शब्द कोणाला उद्देशून बोललेला आहे ते आपल्याला बघावं लागेल. तर वेदामध्ये हे प्रकरणच सगळं बघावं लागेल आपल्याला. वेदामध्ये ज्या ठिकाणी हे वाक्य आलेलं आहे त्या वाक्याच्या पाठीमागलचा विषय काय चालू होता. तर श्वेतकेतो नावाचा एक शिष्य आपल्या गुरुकडे जाऊन त्याने प्रश्न विचारलेला आहे की मी कोण आहे. तर त्यावेळेस त्या गुरूंनी त्याला ब्रह्माचं स्वरूप सांगितलं, ईश्वराचं स्वरूप सांगितलं की यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्ते विसंविशन्ति तद्विजिज्ञासा स्व तद्ब्रह्म. तर अशा प्रकारचं त्या परब्रह्म स्वरूपाचं वर्णन करण्यात आलं की बाबा ज्याच्यापासून हे सगळं जग निर्माण होतं, ज्याच्यामुळे हे सगळं जग जिवंत राहतं, ज्याच्यामध्ये शेवटी लयाला जातं, तो परब्रह्म परमात्मा आणि ते तू आहेस, असं त्या ठिकाणचा विषय. मग आता हे जे वर्णन केलं ते तर ईश्वराचं वर्णन केलं. जगत ज्याच्यापासून निर्माण होतं आहे, ज्याच्यामुळे पालन केलं जातं, ज्याच्यामध्ये लयाला जातं, त्याला काय म्हणावं? ईश्वर म्हणावं. ब्रह्म तर कोणाच्या उत्पत्तीला कारण नाही, ब्रह्म कोणाच्या पालनाला कारण नाही, ब्रह्म कोणाच्या नाशालाही कारण नाही. ते आहे बस, नुसतं त्याचं अस्तित्व तेवढं आहे. बाकी ते कोण्या भानगडीमध्ये पडणारी वस्तू नाही. मग आता ह्या सगळ्या भानगडी कोण करते? मग तर ईश्वर. उमरसकर मौली एक उदाहरण सांगायचे. एक आंधळा माणूस होता आणि त्याची पत्नी फार हुशार होती. आणि सगळे कारभार त्या बाईनंच करायचे. शेतात मजूर लावणे, शेतातले कामं करून घेणे, आज कोणतं काम करायचं आहे, उद्या कोणतं काम करायचं आहे, कोणाला किती पैसे द्यायचे आहेत, कोणाकडून किती पैसे यायचे वगैरे वगैरे सगळे व्यवहार त्या बाईनं करायचे. आणि जर समजा तिला जर म्हणलं बाई आम्हाला आज 10,000 रुपये द्या बरं, तर ती म्हणायची मालकाला विचारू द्या. मालकाची परवानगी घ्यायची, मालकाला विचारायचं, त्यानं होय म्हणायचं नाही, नकोय म्हणायचं नाही, तुला जसं कळेल तसं कर. आणि त्या बाईनंच सगळा कारभार करायचा. फक्त साक्षीला कोण असायचा? हो, तो काही करायचाही नाही, कोणाला द्यायचाही नाही, कोणाकडून घ्यायचाही नाही. आणि सगळा कारभार कोण करायचा? त्या बाईनं करून टाकायचा. तशीच अवस्था आहे. माया हे सगळं जग निर्माण करते, जगाचं पालन करते, जगाचा संहार करते. पण ते परब्रह्म जे आहे की नाही ते काही नाही, बिचारं उगं बसून आहे. त्याला काही देणं घेणं नाही. तो तियेशी शिवला नाही, वांज गर्भीण झाली पाहिजे. तर अशा प्रकारे त्या ईश्वराचं अगोदर वर्णन केलं आहे आणि ईश्वराचं वर्णन करून सांगितलं की ते तू आहेस. मग आता या ठिकाणी सहज त्या शिष्याच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की ते म्हणजे ईश्वर. ते या शब्दाचा अर्थ काय? ईश्वर. आणि मला सांगायलेत गुरु की तू ते आहेस. तू म्हणजे मी एक जीव
आणि मला जीवाला असं म्हणालेत की तू ईश्वर आहेस. मग आता जीव कसं काय ईश्वर होईल? जीवाला तर काहीच उत्पन्न करता येईना, जीवाला कोणाचं पालन करता येईना, जीवाला कोणाचा संहारही करता येईना. पालन करण्याची शक्ती, उत्पन्न करण्याची शक्ती, संहार करण्याची शक्ती कोणाकडे आहे? ईश्वराकडेच आहे. मग ते ईश्वर मी कसा काय होऊ शकतो? अशा प्रकारची शंका कोणाला? त्या शिष्याला निर्माण होते. आणि मग त्यावेळेस श्रीगुरु तर एवढं वाक्य बोलून मोकळे झाले. मग या शिष्यांनी पुन्हा पुन्हा विचार केला, बुवा श्रीगुरु खोटं कसं काय बोलतील? श्रीगुरु मला जे कधीच होणं शक्य नाही असं कसं काय सांगतील? नक्कीच या वाक्याचा काहीतरी वेगळा अर्थ असला पाहिजे, त्याचं तात्पर्य वेगळं असलं पाहिजे. ज्या अर्थी वाच्यार्थ जुळत नाही त्या अर्थी आपण लक्षार्थ करावा. आपण पाठीमागं 6व्या तरंगामध्ये आपण पाहिले, वाच्यार्थ आणि लक्षार्थ असे 2 प्रकारचे अर्थ असतात. जिथं वाच्यार्थ जुळत नाही त्या ठिकाणी आपण काय करतो? लक्षार्थ करतो. जहत लक्षणा, अजहत लक्षणा, जहद अजहत लक्षणा किंवा भाग त्याग लक्षणा, अशा प्रकारचं 3 प्रकारच्या लक्षणा सांगितलेल्या आहेत. तर या ठिकाणी ईश्वराच्या ठिकाणी असलेला जो एक विशिष्ट भाग आहे, माया विशिष्ट अशा प्रकारचा जो भाग आहे, तो भाग बाजूला केला आणि जीवाच्या ठिकाणी बुद्धी उपाधीनं निर्माण केलेलं जे अल्पज्ञता, परिच्छिन्नता, ह्या गोष्टी बाजूला जर केल्या आणि त्याचा लक्षार्थ जर काढला आपण, तर जीवाच्या ठिकाणी केवळ ब्रह्मस्वरूप शिल्लक राहतं आणि ईश्वराच्या ठिकाणी सुद्धा केवळ ब्रह्मस्वरूप शिल्लक राहतं. आणि मग तिथलं ब्रह्म आणि इथलं ब्रह्म दोन्ही एक व्हायला काही हरकत नाही. असं त्यानंही आपला काही भाग टाकून द्यावा, ह्यानंही आपला काही भाग टाकून द्यावा आणि दोन्हीनं काय करावं? एकत्र यावं. त्यानंही थोडंसं 4 पावलं अलीकडे यावं, ह्यानंही थोडंसं 4 पावलं पुढे जावं आणि मग त्या दोन्हीचं मिलन व्हायला काही अडचण नाही. तर अशा प्रकारे वाच्यार्थ आणि लक्षार्थ या 2 गोष्टी आपल्या लक्षात आल्या, समजल्या की तत्त्वम पदार्थ शोधन व्हायला काही हरकत नाही. तत्त्वम पदार्थ शोधन याचा अर्थच असा आहे, तत्त्वम पद अर्थ शोधन. याच्यामध्ये किती शब्द आले? तत्त्वम पद अर्थ शोधन. 5 पदं आलेली आहेत आणि 5 पदाचं एकच पद करून टाकलं त्यांनी, तत्त्वम पदार्थ शोधन. म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला कसा काय करता येईल? तत् आणि त्वम हे 2 पदं जे आहेत, या 2 पदाच्या अर्थाचं शोधन करणे. तत् आणि त्वम या 2 पदाच्या अर्थाचं शोधन करणे म्हणजे तत्त्वम पदार्थ शोधन. तर आपण हे उद्याच्याला बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांडुरंग भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.